बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतात। प्रत्येक घटनेचा प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज बांधतोय। अशा स्थितीत वाढत्या वयाचा विचार करून खासदार शरद पवार यांनी काहीतरी राजकीय निर्णय घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच त्यांच्या लोकप्रतिनिधींचा दबाव त्यांच्यावर वाढतोय, असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपलं। यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। पक्ष कार्यालयात SIR संबंधी आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीपूर्वी नामदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सध्या सुरू असणाऱ्या घडामोडी आणि चर्चेसंबंधी पत्रकारांनी विचारता नामदार पाटील यांनी विश्लेषक या नात्यानं आपण या विषयाची मांडणी करतोय असं सांगून खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी भाष्य केलं। खासदार शरद पवार यांचं वय वाढत चाललंय, त्याचा विचार करून खासदार शरद पवार यांनी राजकीय निर्णय घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच त्यांच्या लोकप्रतिनिधींचा दबाव त्यांच्यावर वाढतोय असं मत नामदार पाटील यांनी व्यक्त केलं। राज्यामध्ये पराचा कावळा करणं फार असतं, पण आता एक विश्लेषक म्हणून असं म्हणेन की आता पवार साहेबांना त्यांच्या तब्येतीची आणि वयाची जी स्थिती आहे तर काहीतरी निर्णय करावा लागेल। हे त्यांच्या लोकांचं प्रेशर आहे, तुम्ही काहीतरी निर्णय करा। अजून 3 वर्ष 2.5 वर्ष आहेत लोकसभेला, 3 वर्ष आहेत विधानसभेला, केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे। मग तुम्ही हे म्हणा की नाही ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला विरोधी पक्षाचं राहायचं आहे, तर मग विरोधी पक्षातला मोठा गट गाठूया, असं त्यांच्या लोकांचं प्रेशर असणं स्वाभाविक आहे। महायुतीमध्ये सहभागी व्हायचं, NDAचा घटक पक्ष व्हायचं की विरोधी पक्षातील एखाद्या पक्षाचा आधार घ्यायचा, असे विविध पर्याय खासदार शरद पवार यांच्या समोर उपलब्ध आहेत, असं नामदार पाटील यांनी सांगितलं। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमालीचं यशस्वी झालंय। यामध्ये 30 पेक्षा अधिक विधेयकं मंजूर झाली आहेत, असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। एकूण 30 विधेयकं झालेत। आता मला सगळी आता तुम्हाला नीट सांगता येणार नाही, परंतु डान्स बार संबंधीचं बऱ्याच वेळेला ऑर्केस्ट्राच्या नावाने हॉटेल्समध्ये डान्स बार चालतो, तर त्या सगळ्यांना आता परवानग्या घ्याव्या लागतील, अशा आशयाची खूप विधेयकं झाली। ते विधेयक एक विधेयक हे इतका आशय असणारं आहे। महायुतीच्या संख्याबळाच्या तुलनेत विरोधकांचं संख्याबळ खूपच कमी आहे, यातून ते गोंधळून गेल्याचं या पावसाळी अधिवेशनात दिसून आलंय। काही विरोधी सदस्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या प्रश्नावर आक्रमकपणे बाजू सभागृहात मांडली, मात्र त्यांच्या सामूहिक जबाबदारीचा विचार करता विरोधी पक्षाचा विरोध फारसा जाणवला नाही, असं नामदार पाटील यांनी नमूद केलंय। विरोधक हे संख्येने पण कमी आहेत, थोडेसे कन्फ्यूज आहेत की काय चाललं आहे, काय होणार आहे, आणि त्यामुळे कलेक्टिव्हिटी जी पाहिजे, सामूहिकता। इंडिव्हिज्युअल नाना पटोलेजींनी खूप सरकारवर हल्ला चढवला, भास्करराव जाधवांनी तर फारच चढवला, पण त्या हल्ला चढवताना जी कलेक्टिव्हिटी पाहिजे, सामूहिकता पाहिजे, सगळे उठले, सगळे अंगावर गेले, एखादा विषय लावून धरला, सभागृह बंद पडलं, आमचा विषय मार्गी लागला, सभागृह सुरू होऊ देणार नाही, ही जी विरोधकांची भूमिका आहे ती करण्या इतकं संख्याबळी नाही, ती करण्या इतकं मनोबल नाही, आणि त्यामुळे तसं अधिवेशन हे विरोधकांच्या फारशा विरोधाशिवाय झालं। शक्तीपीठ महामार्ग विरोधात माजी खासदार राजू शेट्टी सद्भावना वारी काढत आहेत, याकडे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं लक्ष वेधलं असता विरोधकांनी कायम विरोधच करायचा असतो, हे त्यांचं कामच आहे। महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिला शेतकरी विधेयक, डान्स बार बंदी यासह समाजहिताची अनेक विधेयकं मंजूर केली आहेत। त्याबद्दल विरोधी पक्षांनी कधी कौतुकाचा किंवा अभिनंदनाचा एकतरी शब्द काढलाय का, असा टोला नामदार पाटील यांनी लगावला।